राम म्हणता राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे ऐसे सुख वचनी आहे राम रसाची चवी आणरस रुचती केवी ऐसे सुख वचनी आहे तू का म्हणे चाखोनी सांगे तू का म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे ऐसे सुख वचनी आहे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारो त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास दुगा महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमूलचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकांसी नेली विठाला 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 राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे भक्तवत्सल भक्ताभिमानी दीनानाथ पांडुरंग परमात्मा भगवत स्वरूप श्रोतृवर्गाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो सेवेकरता किंवा आत्ताच गायलेला अभंग जगद्वंदने जगश्रेष्ठ देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबार यांचा सर्वांच्या परिचयाचा खरं तर तुकोबारायांचे शब्द सर्वसामान्यांच्या हृदया पटलावरती सहज रीतीने कोरले जातात त्यातला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराया रामनामाचं सामर्थ्य अलौकिक सामर्थ्य नव्हे नव्हे तर त्याचबरोबर आपल्या जीवनातील आलेला स्वानुभव या अभंगाद्वारे प्रकट करतात विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला
अभंगाकडे वळण्या अगोदर परिहार देणं गरजेचं आहे. पवित्र असा हा श्रावण मास. एक कवी कोणतरी म्हटलंय, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चोहीकडे, क्षणात येते शिरशिर शिवरे, क्षणात फिरून ऊन पडे. खरं तर कवीचे शब्द तुकोबरायांच्या शब्दांपुढे ठेंगणे पडतात. सौंदर्याचं निसर्गाचं वर्णन तुकोबरायांच्या भाषेत सुद्धा आहे ना. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती. हा पवित्र श्रावण मासानिमित्त खरं तर आमच्या ह्या विभागाचं अधिष्ठान कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट संप्रदाय ट्रस्ट यांच्या वतीनं पवित्र असा श्रावण मास हा उपक्रम गेली 2 वर्षापासून अनुभवतो आपण. गेल्या वर्षी मार्गशीर्ष मास अनुभवला. फक्त आपल्याच शिवारातले नाही तर बाहेरचे कीर्तनकार, प्रारंभ त्यांच्याकडून केला पाहुण्यांपासून. एक मार्गशीर्ष मासामध्ये पूर्ण 1 मास कीर्तन आपण अनुभवली. त्याच संयोगानं त्याच विचारानं परमार्थिक साधना किंवा हे संतांचे शब्द प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी कल्याण शहराचा हा उपक्रम आहे. भीमाशंकर वारकरी संप्रदाय भजन मंडळ यांच्या वतीनं प्रथम दिवसीय आजची ही कीर्तनरूपी सेवा म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग नामपर. कारण आरंभी आवडे आदरे आले नाम, ज्ञानोबराय सांगतात, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभाला नामस्मरणानं भगवंताच्या नामानं प्रारंभ करावा म्हणून दुसरा एक उद्देश आहे की हा श्रावण मास आहे. श्रावण मास म्हणजे आपण कोणत्या भगवंताची आराधना करतो? भगवान शिवाची, भगवान महादेवांची आराधना करतो. खरं तर महादेव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद आहे का हो? पण तरी सुद्धा आमचा वारकरी अधिष्ठान आहे ते महादेव आहेत. त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरजेचा कांत. भगवान महादेवांचं निस्सीम प्रेम पांडुरंगावरती आहे आणि पांडुरंगाचंही प्रेम कुणावरती आहे? महादेवांवरती. त्या दोघांचं प्रेम प्रकट करताना ज्ञानोबरायांची ओवी आहे. रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेने मस्तकी वंदिला. ज्ञानोबरायांनी त्यांचं साम्य दाखवले. दोघांचं एकमेकावरती प्रेम आहे. आणि एवढंच नव्हे तर भगवान महादेवांचा हा मास आहे, बरोबर आहे, मानता ना तुम्ही? आणि श्रावण मास हा भगवान महादेवांचा आहे. पण महादेवांचं अधिष्ठान कोण आहे? भगवान राम. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. शिवाचं अधिष्ठान कोण आहे? राम आहे. अनेक वेळा कीर्तनातून आपण ऐकलं भगवान महादेवांनी दानवांना आणि देवांना मंत्र वाटून दिला, पण 2 अक्षरं आपल्याजवळ ठेवली, रामनामाची 2 अक्षरं. म्हणून मुद्दा म्हणून हा अभंग निवडला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. खरं तर कोणताही विचार किंवा कोणताही विषय समाजापर मांडण्यासाठी काही अधिकृतता असायला हवी, काही प्रासादिकता असायला हवी. आपण कोणताही विषय प्रकट करताना तो विषय मांडता आला पाहिजे. मग त्यासाठी त्या वक्त्याकडे तो अधिकार असायला हवा. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोकच, वक्ता कसा असावा? विप्रो वैष्णवो विरक्तो वेदशास्त्र विशुद्धीकृतः वक्ता कार्येती निस्पृहा दृष्टांत कुशलः. तो कसा असावा? विप्र वैष्णवो विरक्तो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशल. दृष्टांत देण्यामध्ये तो कुशल असावा. मग ते सांगत बघा, दृष्टांत कुशल जर कोण असेल, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणोपाय, साधूंचे संगती तरणोपाय, साधूंचे संगती तरणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय, साधूचे संगती
पाय साधूचे संगती तळपाय दृष्टांत कुशल असावा, वेद शास्त्र विशुद्धीकृत असावा, तो विप्र म्हणजे ब्राह्मण असावा, तो वैष्णव असावा. मग तुम्ही म्हणाल महाराज हे सगळं तुमच्याकडे गुण आहेत का? खरं तर तो वक्ताच मी नाहीये, मग आम्ही कोण आहे? मी तो हमाल भारवाही. शब्द आमचे नाही आहेत, शब्द सद्गुरूंचे आहेत. फक्त तो भार वाहण्यासाठी आम्ही इथे उभे राहिलोय. म्हणून त्या योगानं संयोगानं खरं तर आपल्या विभागातील सुंदर असे गायक वृंद, गायनाचार्य आमचे कृष्णा महाराज असतील, आमच्या विभागातले हे तरुण मृदंगाचार्य नयन महाराज जगताप असतील, आमचे साबळे बाबा, तांबे मामा आमचे लाडके बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचं आमच्या कल्याण पूर्वेचं अधिष्ठान आमचे पल्हाळ बाबा समोर बसलेले आहेत. आणि हा एक एक केली हातो फळी थाया बळी पावलो, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणून तो विषय प्रकट करताना तो दृष्टांत कुशल असावा, वक्ता कार्येती निस्पृहा, निस्पृह भावाने त्यांनी सेवा करावी. म्हणून जो वक्ता आहे, ज्याला विषय मांडायचा आहे, काय करा असावं त्याच्याकडे गुण, तर एक त्याच्याकडे युक्ती असावी. दुसरं तो जो बोलतो त्याला प्रामाण्य असावं. आणि तिसरं पहिलं काय सांगितलं, त्याच्याजवळ तो विषय किंवा तो सिद्धांत पटवून देण्याचं युक्ती असावी. दुसरं काय सांगितलं मी, त्याच्याजवळ युक्ती असावी. जो तो बोलतोय त्याच्यासाठी काहीतरी प्रमाण असावं, प्रामाण्य असावं. आणि तिसरं जो विषय तो मांडतोय त्या विषयाचा त्याला अनुभव असावा. पहिलं मी काय सांगितलं, त्याच्याजवळ युक्ती असावी. कोणताही विषय मांडताना तो मांडण्यासाठी युक्ती जर कोणाकडे असेल, तर मी नाही म्हणत, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, युक्तीची खोली जर कुणामध्ये असेल तर ती युक्तीची खोली कुणाकडे आहे? युक्तीची खोली म्हणून ठेविले पायी डोई, म्हणून ठेविले पायी डोई. तुका म्हणे युक्तीची खोली म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. तो सिद्धांत पटवून देण्यासाठी युक्ती असावी. युक्ती व्यवहारामध्ये सुद्धा युक्ती ज्याच्याकडे असेल त्याला किंमत आहे. युक्ती कशी पटवून देतो बघा. सामाजिक उदाहरण आहे, सत्यकथा आहे, नंदुरबारला घडलेली. की एकदा एक धनाढ्य होता, फार मोठे श्रीमंत शेठजी होते. त्यांचा एकुलता एक मुलगा. आणि तो मुलगा एक दिवस झोपलेला असताना अचानक काय झालं की त्याच्या कानामध्ये गोम गेली. माहिती आहे ना गोम किती पाय असतात हो? क्या गोमीला मोजले का तुम्ही? ती मी नाही मोजले बरं, पण ती गोम त्या मुलाच्या कानात गेली. कानात गेल्यानंतर जशी गोम कानात गेली, एखादी मुंगी छोटंसं चिलट जरी कानात गेलं तरी काय त्रास होतो तो तुम्ही अनुभवला असेल. गावची मंडळी, खेड्याकडची मंडळी त्यासाठी उपचार सांगतात. केलाय का नाही तुम्ही? पाहिलं केलाय का तो? जर असा काही कीटक आपल्या कानामध्ये गेला, सांगू का नको सांगू? तर गावची मंडळी सांगतात, जुनी माणसं, स्वमूत्र कानात टाकायचं. म्हणजे ते कीटक असं म्हणतात बुवा. कीटक ते कानात गेलं तरी त्रास होतो की नाही. ती गोम गेल्यानंतर तो एकतर एकुलता एक मुलगा, कधी जमिनीवरती त्याने मोकळा पाय न ठेवलेला, गोम कानात गेल्यानंतर त्याचं काय अवस्था झाली असेल पहा. तडफडायला लागलं बाळ. काय झालं तेही कळेना, काय करावं. नंतर त्याने सांगितले कानात काहीतरी गेले. म्हटल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. अनेक प्रकारे त्याचे स्कॅन केले. नंतर कळालं, स्कॅन केल्यावर कळालं की आतमध्ये ती गोम सारखा कीटक कानात गेलाय आणि तो त्याचा कान पोखरतोय. आणि ती पोखरल्यामुळं ती इजा आणि त्याचाही त्याला दाह होतोय, कानाची आगाग होते.
काय करावं काही कळेना. अनेक प्रकारे डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण गोम काही बाहेर येईना. शेवटी डॉक्टर बाहेर आले आणि त्या शेठजींना सांगितलं की बाबा, याच्या कानातली गोम काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण काही त्याला फळ मिळत नाही. मग एक शेवटचा प्रयत्न आहे, ऑपरेशन करावं लागेल, पण त्याची शाश्वती नाही. ऑपरेशन करून ते सक्सेसच होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक करा, एका कागद एक फॉर्म दिला त्यांच्यासमोर, याच्यावर तुम्ही सही करा की उद्या काही बरं वाईट झालं तर. तुम्ही सांगा, एखाद्या माता पित्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येणं, आपलं बाळ ज्याला आपण आपल्या शरीराच्या अवयवापेक्षाही जास्त प्रेम करतो, असं बाळ हॉस्पिटलमध्ये आहे आणि डॉक्टरने आपल्याला सांगितल्यानंतर त्या पित्याची काय अवस्था होईल किंवा त्या मातेची. माता तर घरी होती, हे फोनवर सारखे फोन चालू होते आणि ते सांगत होते बरं आहे बाळ, होईल नीट. पण आता काय सांगायचं. मग ते म्हटले माझं धाडच होत नाही सही करण्याची. ते शेठजीचे डोळे भरून आले, अंग थरथरलं, काय करावं कळे ना. ते म्हटले माझं धाडच होत नाही सही करायचं, पण एक आहे, मी घरी जाऊन आधी त्याच्या आईला विचारतो आणि मगच मी धाडस करेल, नाही तर आमचं बाळ आहे तसं राहू द्या. ऑपरेशन केलं तर शाश्वती नाही, असं तरी जगेल. असं म्हटल्यावर शेठजी ते घरी गेले. घरी गेल्यानंतर तिकडे घरी जाऊन घरातल्या आपल्या पत्नीला सांगितल्यानंतर त्यांनी टाहो फोडला. घरातली त्याच्या बहिणी सर्व एकत्रित आली, पाहुणी एकत्रित कुटुंब होतं, रडू लागले ओक्साबोक्शी. तितक्यात त्या दरवाजाच्या गेटवरचा तो सिक्युरिटी होता, वॉचमॅन होता, त्याचे डोळे पाणावले. पण एक रस्त्याने जाताना मळकट धोतर घातलेला, वरती असा भगवा फेटा बांधलेला, मळकी बंडी अंगावरती घातलेली, कोणा फाटलेला असा एक व्यक्ती त्या रस्त्याने जाताना तिथे ते सिक्युरिटीवर त्या वॉचमॅनच्या इथंच थांबला. चौकदार होता तिथं. त्याने विचारलं, अहो जरा पाणी मिळेल का. ते म्हटले हो, कारण ते परमार्थिक माणसाचं घर होतं, तसं सहाय्य करणारे होते, परमार्थाला सहाय्य करणारी मंडळी. पाणी म्हटल्याबरोबर त्याने लगेच म्हटलं हो आहे ना पाणी. आपल्या जवळचं पाणी त्या व्यक्तीला पिण्यासाठी दिलं. ती व्यक्ती आतमधला आवाज त्यानं ऐकला आणि त्याने विचारलं नक्की काय झालंय. तो म्हटला काय सांगू बाबा, आमचे शेठजी होते, त्या शेठजीचा एकुलता एक मुलगा होता, एवढी धनाढ्य आहेत, खूप संपत्ती आहे, पण त्या बाळाचा असा अमुक प्रसंग घडला, त्याच्या कानामध्ये गोम गेली. अनेक प्रकारे डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण त्याला काही फळ मिळालं नाही. आता काय करावं काही कळत नाही. असं म्हटल्याबरोबर तो धोत्रावाला, मळक्या धोत्र्याच्या फाटक्या बंडीचा तो व्यक्ती म्हटला, अहो एवढंच आहे ना. तो म्हटलं एवढंच आहे. अरे इथलेच डॉक्टर नाही तर बाहेरचे डॉक्टर सुद्धा येऊन प्रयत्न केले आणि त्यांच्याच प्रयत्नाला ते सांगू शकत नाहीत की बाळ जिवंत राहील म्हणून. काय करायचं ते सांग. तो म्हटला काही करू नका, मी आहे ना, घाबरू नका. असं म्हटल्यावर तो चौकदार होता, जो वॉचमॅन होता, तो लागला हसायला. तो म्हटला अरे मोठमोठे डॉक्टरांना जमलं नाही ते तुला काय. तो म्हटला माझ्यासाठी ऐक बाबा, तुझं मी पाणी पेलोय मी तुझं. तू फक्त त्या शेठजींना सांगा मला एकदाच मला त्याचा उपाय करू द्या, मी बरं करतो ना त्याला. तर पटेना, पण तो त्याच्या मागेच लागला. तुम्ही काही करा, मला 2 शिव्या द्या, पण त्याच्यावरती मी उपचार करतो आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो गोम बाहेर येईल. असं म्हटल्यावर काय करावं त्यालाही कळेना. तो धावत आतमध्ये गेला आणि त्याने आतमध्ये जाऊन शेठजींना सांगितलं की असं आहे बुवा. शेठजींना सांगितलं. शेठजी म्हटले अरे जी डॉक्टरांनी नाही करू शकले, बघितलं दरवाजातून की तो मनुष्य असा फाटक्या धोत्राचा, फाटक्या बंडीचा, तो काय करू शकणार आहे. जे मोठमोठ्यांना जमलं नाही ती व्यक्ती काय करू शकते. कुणालाही वाटेल की नाही काय करू शकणार आहे ते. ते म्हटल्या हो, तो माझ्या मागे लागलाय, मला एक संधी द्या, तुमचा बाळ मी 100% जिवंत करतो. शेठजी नाही म्हणताना पण बाळाच्या आईने ऐकलं. बाळाच्या आईने ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यासमोर श्रावण मासच होता त्यावेळेला सुद्धा साक्षात भगवान शिवच प्रकट झाले की काय. कारण अशाच मिशा होत्या. जो बाहेर दोत्रात होता ना त्याच्याही मिशा अशा वाढलेल्या, दाढी वाढलेली, मागं चित्र दिसतंय ना तुम्हाला, तसा तो भगवंतासारखा तिला दिसला आणि ती ते शब्द ऐकल्याबरोबर धावतच आली बाबांकडं. जे बाहेर बाबा होते ना ते म्हटले बाबा खरंच माझ्या मुलाला वाचवाल का. रडू लागली ओक्साबोक्षी. पायाला लागल्याबरोबर त्या माणूस मागे सरला. आई अहो नका माझ्या पायाला नका हात लावू, पण तुमच्या बाळ मी शाश्वती देतो.
आईच्या आज्ञेनं तो म्हटला मी काही करणार नाही, पण तुमच्या बाळाला सुखरूप घरी आणीन. एक संधी तर द्या. शेठजींच्या मनावरती त्या मातेने साक्षात भगवंत आपल्या द्वारात आलाय आपल्या बाळाला वाचवण्यासाठी, एक संधी द्या ना. तो तरी म्हटला अगं डॉक्टर नाही करू शकले तर हा काय करणार आहे, अहो एक संधी तरी द्या. तो म्हटला ठीक आहे. मग त्याने बाजारात जाता जाता मोठ्या गाडीमध्ये त्याला बसवला आणि घेऊन चालल्याबरोबर एक असा हाट होता बाजाराचा. त्या हाटाच्या इथं तो म्हटला 2 मिनिट थांबा, जरा वास येत होता तिथे. जसं आपण सरळगावला आल्याबरोबर आपल्या नाकात वास येतो की नाही, येतो का तुम्हाला? आपलं काय टोकावड्याच्या पुढं आलो आणि सरळगावच्या इथं बाजारात आल्याबरोबर आला का तुम्हाला कधी वास? कळालं तुम्हाला? त्याने तिथं थांबवायला सांगितलं. थांबल्याबरोबर तो तिथे गेला आणि त्याच्याकडून काहीतरी घेतलं बुवा. एक वस्तू घेतली, एकच घेतली आणि ती आपल्या उपरण्याला त्यांनी अशी गुंडोळी केली, खोचली आणि तो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जिथं बाळ ॲडमिट होतो ICUमध्ये तिथं नेण्यात आलं. तो म्हटला मला घेऊन चला. डॉक्टरांनी परमिशन नाही दिलं होतं त्यावेळेला, कारण ICUमध्ये कोणाला जाऊ देत नाही. पण तरीसुद्धा शेठजींचा बाळ होतं ICUमध्ये. म्हटले ठीक आहे घेऊन चला, ऑक्सिजन काय लावलंय ते राहू द्या, सर्व काही राहू द्या, मी फक्त एक युक्ती करतो. त्या युक्तीनं तो जो कीटक आहे किंवा ती गोम आहे ती बाहेर येईल. त्यानं काही केलं, आपल्या कमरेचं ती काडी आणलेली काडी होती बरं, अशी काडी. ती काडी ती मांजरांना आवडते बघा. बुवा माणसाच्या घरातही मांजर असलं तरी त्याला त्या काड्या आणाव्या लागतात बरं. काही बुवांच्या घरामध्ये मांजरं असतात, पण ती काडी त्यानं त्या कानाजवळ ठेवल्याबरोबर आतमध्ये जी गोम होती तिला कळालं की आतल्यापेक्षा बाहेर जास्त चांगलं खमंग वास येतोय. असा वास आल्याबरोबर ती गोम तशीच मागल्या पावली फिरली आणि गोम बाहेर आली. मला काय सांगायचंय? युक्ती महत्वाची आहे. युक्ती बघा, मोठमोठे डॉक्टर्स त्यांना जे जमलं नाही, व्यवहारामध्ये सुद्धा युक्तीला किंमत आहे ना. सांगा त्या धनाढ्यानं त्या धनगराला, त्या माणसाला काय केलं असेल आणि त्यानं किती फी घेतली असेल? त्या फीला मोल आहे का? नाही ना. पण एक युक्ती असावी. तसंच वैचारिक दृष्टीनं एखादा सिद्धांत पटवून देताना सुद्धा युक्ती असावी. माझ्या ज्ञानोबरायांकडे या. ज्ञानोबरायांची जी युक्तीची खोली आहे ना, किंवा जो दृष्टांत आहे, दृष्टांताचा सिद्धांत पटवून देताना ज्ञानोबरायांच्या ओव्या पहा. 700 श्लोकावरती 3000च्या वर ज्ञानोबरायांच्या ओव्या आहेत. नव्हे तर 3200 दृष्टांत आहेत त्याच्यामध्ये. पण एक सिद्धांत पटवून देताना तात्काळ ज्ञानोबरायांनी सिद्धांत नाही सांगितला. मग आम्हाला आमच्या अंतःकरणात, आमच्या हृदयात राम आहे, ज्ञानोबरायांनी तात्काळ सांगितलं नाही. मग कमळकंदा आणि दरदरू आहे की नाही, त्या ओव्या पहा. पाहे पादुद पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, परिते अव्हेरून गोचीड. किती दृष्टांत आहे की नाही. एक दृष्टांतावरती चित्रपट बनेल ज्ञानोबरायांचे. एका दृष्टांतावरती 3-3 तासाचा. ज्ञानोबरायांचा बघा, फक्त राम समजावून सांगायचं आहे. ज्ञानोबरायांची ती उदाहरणं पहा. गोचिडाचं उदाहरण असेल, भुंग्याचं उदाहरण असेल. एवढंच नव्हे तर निदैवाचे निपरिवारे, लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी, तेथे बैसोनी उपवासु करी दरिद्रीजिये. निदैवाचे निपरिवारे. आता हा दृष्टांत, ही कथा आहे मोठी 3.5 ओव्यांमध्ये सांगितलेली, की एक धनाढ्य होता. त्या धनाढ्यानं खूप संपत्ती कमावली, पण त्याचा उपभोग घेतला नाही. मग काय केलं? आज घरात जिथं तो बसायचा ना, त्याच्या खालीच खड्डा घेतला आणि तिथं पुरून ठेवायचा. बायकोलाही माहिती नाही, पोरालाही माहीत नाही, काही कोणालाच माहीत नाही. आणि एक दिवस काय झालं कोण जाणे, त्याला कोरोना झाला आणि ते मेलं ना. कोण? तो सावकार. खूप संपत्ती होती, पण बायका मुलांना माहीत नाही, ती गाडलेली होती जिथं तो बसायचा तिथं. आणि त्याच्याच वरती ज्ञानोबरायांची ही कथा आहे बरं, दृष्टांत आहे. निदैवाचे निपरिवारे, लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी. त्याच्या खाली सहस्रवरी धन असताना त्याच्यावरती बसलेले ही दोघं उपवासी आहेत. तेथ बैसोनी उपवासू करी, याला म्हणायचं दरिद्री. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, भ्रांतीशी जरी कामू, विषयावरी अंतःकरणामध्ये राम आहे हे समजावून देताना तात्काळ ज्ञानोबरायांनी
नाही सांगितलं, त्यासाठी दृष्टांत ही युक्ती आहे ज्ञानोबरायांची. युक्ती म्हणजेच त्या वक्त्याकडे काय असावं, बोला काय असावं, एक युक्ती असावी, दुसरं प्रामाण्य असावं, जे काही बोलतोय त्याला प्रमाण असावं. पाहून या ग्रंथ करावे, ग्रंथ पाहिल्याशिवाय कीर्तन करू नये, किंवा कीर्तनामध्ये भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. कारण कीर्तन करणं किंवा कथा करणं हे काही सोपं नाही. हा त्रिवेणी संगम आहे. देव, भक्त आणि नाम. देव, भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम आहे. त्यातला देव आम्हाला दिसतो, भक्त दिसतो, पण नाम तसं जसं वेणी आहे ना, वेणी, त्रिवेणी. वेणी का म्हणतात? वेणीमध्ये तुमच्या 2च शेंड्या दिसतात, पण एक गुप्त असते. हा सुद्धा त्रिवेणी संगम आहे. आम्हाला गंगा दिसते, यमुना दिसते. जशी तुमच्या वेणीमधली एक शेंडी दिसत नाही तशी सरस्वती दिसत नाही. कारण सरस्वती अदृश्य असते, तिला प्रकट करावं लागतं. विठ्ठला विठाला 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 विठाला. म्हणून प्रामाण्य असावं, त्याला प्रमाण असावं. मग त्याला व्यासांचं प्रमाण असावं, ज्ञानोबरायांचं प्रमाण असावं, शंकराचार्यांचं का होईना प्रमाण असावं, तुकोबरायांच्या शब्दांचं त्याला प्रमाण असावं. प्रामाण्याशिवाय बोलू नये. एक युक्ती, दुसरं प्रामाण्य, आणि तिसरं मी काय सांगितलं, आहे का लक्षात तुमच्या? अनुभव असावा. त्याला जो शब्द, जो विषय, जो विचार सांगायचा आहे तो सांगण्या अगोदर त्याला त्याचा अनुभव असायला हवा. अनुभव वाचो नाही, बडबड काही व्यर्थ आहे. असे कितीही बोलणारे अनंत वाचाळ, बरळती बरळ. अनुभवाशिवाय बोलूच नाही. अनुभव जर नसेल, अनुभव असताना काय असावं? सूत्र आहे, एक अनुष्ठान असावं, म्हणजेच त्याच्या जीवनामध्ये अधिष्ठान असावं. अधिष्ठान, आमच्या वारकऱ्यांचं अधिष्ठान भानुदास महाराज सांगतात, अधिष्ठान गोदातीरी, अधिष्ठान गोदातीरी, रिद्धी सिद्धी तिष्ठती द्वारी, रिद्धी भानुदास पूजा करी, भानुदास पूजा करी, वाक पुष्पे अनुपम्य परवा परवा केशवराज, परवा परवा केशवराज, अनुपम्य परवा परवा केशवराज, बरवा बरवा केशवराज. अधिष्ठान गोदातिरी, अधिष्ठान असावं. अधिष्ठान, मुख्य अधिष्ठान आमचा पांडुरंग आहे. म्हणून आम्ही वारकरी संप्रदाय, आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही सर्व देवतांचा उत्सव साजरा करतो, सर्व दैवतेचा. आम्ही सद्गुरू साईनाथ महाराजांचाही उत्सव करतो, आम्ही स्वामी समर्थांचाही उत्सव साजरा करतो, आम्ही गणेशोत्सवही साजरा करतो, आम्ही नवरात्र उत्सवही साजरा करतो. अनेक अनेक प्रसंगारूप प्रासंगिक आमचे कीर्तन सप्ताह आहेत की नाही. आम्ही सर्व दैवतेची साधना करतो. आम्ही दत्त जयंतीचाही उत्सव करतो, आम्ही गीता जयंतीही करतो, आम्ही सर्व उत्सव करतो. आम्ही नागपंचमीही साजरी करतो, संप्रदाय करतो ना, करतो. पण तरी सुद्धा आमचं अधिष्ठान ते आहे. आम्ही सर्व देवतेंची पूजा करतो, पण त्या सर्व देवांमध्ये आमचा पांडुरंगच पाहतो. श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आम्ही महादेवाची जरी पूजा करत असू, आम्ही भीमाशंकराची जरी पूजा करत असू, पण त्या भीमाशंकरामध्ये म्हणजेच त्या भगवान शिवामध्ये आम्हाला आमचा पांडुरंगच दिसतो. कारण ही सगळी त्यानं सोंग घेतलीत. कोणी? अवघे येणे पांडुरंगे, ही धारणा आहे, अधिष्ठान आहे आमचं. बस आमचा पांडुरंग. मग आम्हाला नवरात्रामध्ये त्या शक्तिमातेमध्ये सुद्धा आमचा विठाई किठाई माझी कृष्णाई कानाही, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे
अधिष्ठान आमचं ते अधिष्ठान, अनुष्ठान त्याचंच असावं. अधिष्ठान असावं, अनुष्ठान असावं. तिसरं आहे त्याचा अनुग्रह असायला हवा. अनुग्रहाशिवाय बोलता येत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना अनुग्रह होता का? माझी मनीचा जाणूनिया भाव तो करी उपाव. आहे की नाही? आवडीचा मंत्र किंवा माझा देव ही तोच आणि गुरु सुद्धा आपणची देव होय. म्हणून सत्यगुरुराये कृपा मज केली हा अनुग्रह आहे. पण जो देव आहे ना तो देव माझा साक्षात पांडुरंगच होता, त्याच्याशिवाय वेगळा. म्हणजेच काय की अनुग्रह साक्षात भगवंताचा त्याला अनुग्रह असावा. अनुष्ठान, अनुग्रह आणि चौथा आहे अनुभव त्याला असावा. जगद्गुरु तुकोबाराया तुम्ही जे सांगता, जो सिद्धांत आम्हाला पटवून देता, त्या सिद्धांताचा तुम्ही जे आम्हाला सांगताय याचा अनुभव तुम्हाला आहे का? तर जगद्गुरु आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हणेचा कोणी सांगे, तू का म्हणेचा कोणी सांगे, कोणी सांगे, तू का म्हणे सा कोणी सांगे, तू का म्हणे सा कोणी सांगे, कोणी सांगे. अनुभव आहे अंगे, अनुभव मज आहे अंगे, ऐसे सुख वचनी ऐसे सुख वचनी आहे. अनुभव आहे अंगी, अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. तुकोबाराया तुम्हाला अनुभव आहे का त्याचा? तुकोबाराया मला सांगतात, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. असे छातीला ठोकून सांगतात बरं. मला अनुभव आहे त्याचा, मज अनुभव आहे अंगे. अनुभवा वाचून बडबड करणं ह्याला सामान्यतः आपण व्यवहारामध्ये सुद्धा बघा, ज्याचा एक्सपिरियन्स असेल, जसं IT जरी केलेला असेल किंवा इंजिनिअरिंग केलेलं असेल, तर त्याच्या पदरी जर अनुभव नसेल, आता आपली मुलं बहुतेक इंजिनिअरिंग केलेली बरीचसा सट पडलेलं आहे, तसंच अनुभव नसेल तर 7 ते 8 हजारामध्ये काम करावं लागतं. आता कोरोना काळात तर तेवढंही मिळत नाही. पण अनुभव जर नसेल, पण एखाद्या कंपनीमध्ये त्यानं जर एक्सपिरियन्स घेतला, अनुभव जर घेतला, तर त्याचा तात्काळ पगार वाढला जातो. कशाच्या बळावर? व्यवहारामध्ये सुद्धा अनुभवाला किंमत आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा अनुभवाला किंमत आहे. म्हणतात मज अनुभव आहे अंगे. तुकोबारा आहे, ठीक आहे, तुम्ही अनुभव घेतलायत ना, अनुभव घेतलाय ना, मग सांगा बरं त्याची चव कशी आहे? तिसऱ्या चरणात रामरसाची चावी, रामरसाची चावी, रामरसाची चावी, रामरसा आनरस रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. आनरस रुचती केवी, आनरस रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी रामरसाची
ये चवी, राम रसाची ये चवी, राम रसाची ये चवी. एवढंच सांगायचंय की त्याची चव आम्ही चाखले, राम रसाची ये चवी, त्या रसाची चव आम्ही चाखली. आणि एकदा का तुम्ही एक प्रयोग करून बघा. आता घरी गेलं तुम्ही मग अशी चहा पिले का? कोण कोण नाही पिले चहा? त्यांनी एक प्रयोग करा घरी गेला ना की एक मूठभर नका खाऊ, एवढी एवढी आपल्या हातात बसेल ना एवढी साखर घ्या आणि खा. किंवा एक गुळाचा खडा खा. बरं, गुळाचा खडा खा आणि नंतर चहा बनवा. गुळाचा खडा खाल्ल्याबरोबर चहा प्या, फार गोड लागतो का? बरं, साखर खाल्ली तर परत चहा प्या, कॉफी प्या. बरं कॉफी नका पिऊ, आंबा खा. आंबा का गोड लागत नाही? कारण त्याच्याही पेक्षा गोड आपण अगोदर खाल्लंय. रस जर पाहिलं तर रसाचे 29 प्रकार आहेत बघा. बोलण्याचे 9 रस, शृंगार वीर करुण अद्भुत हास्य भयानक बिभत्स रौद्र शांतश्च 9 कीर्तिदः रसः. बोलण्याचे 9 रस आहेत. शृंगार वीर करुण अद्भुत हास्य भयानक बिभत्स रौद्र शांतश्च 9 शांत असे 9 बोलण्याचे रस आहेत. शरीराचे स्वभावाचे रस आहेत 8 अष्ट सात्विक भाव, स्तंभ स्वेद रोमांच स्वरभंग कंप वैवर्ण्य अश्रू प्रलय. हे आपल्या शरीराचे स्तंभ. एखादी घटना, दुःखद घटना ऐकल्यावर आपलं शरीर स्तंभित होतं, स्तंभ. कधी कधी घाम येतो, स्वेद. कधी रोमांच उभे राहतात, कधी कधी आवाज कापरा होतो, स्वरभंग. शरीर हरतं, थरथरतं, कंप, वर्णच बदलतो, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय. अष्ट सात्विक भाव. 9 आणि 8 किती झाले? 17. आणि खाण्याचे 12 रस आहेत. माहिती आहे का तुम्हाला? खाताना तुम्ही खाण्याचे किती आहेत? किती? लेय, पेय, चोष्य, खाद्य, भक्ष, भोज्यादी प्रसिद्ध. आता सगळं काही सांगत बसत नाही तुम्हाला. सकाळपासून तुम्ही तात काढलेत. आता सगळं लेय, पेय, चोष्य ते काय आहे? चटणी, तिळकूट, पापड, पेय, त्याच्याबरोबर मठ्ठा असतं की नाही, चोखून खाण्याचं, स्वच्छ चौष्य, चोखून खाण्याचं. भोज्यादी अनेक प्रकारचे भोज. अजून 6, ते 6 झाले. हे 6 आम्ल तिक्ता कषाटाक्ष मधुरो लवणम कटू. आंबट, तिखट, तुरट, मीठ खारट, लवणम कडू आणि तिखट. लवणम कडू असे 6 आणि 6 किती झाले? 12. आणि मगाशी किती होते? 17 आणि 12 किती? 29. हे सर्व रस, या रसापेक्षाही एक मोठा रस आहे, त्याचं नाव आहे अमृत. या सर्व रसांपेक्षा गोड जो आहे त्याला म्हणतात अमृत. अमृत जो स्वर्गामध्ये अमृत पितोय, स्वर्गातला जो अमृत पितोय त्याला आपल्या कल्याणमध्ये तयार होणारं जर आपण पाणी, वॉटर, बिस्लेरी तर म्हणतो आपण, कंपनी वेगळ्या असतात. बिस्लेरी नावाची कंपनी आहे. ते जर आपण आपल्या इकडलं पाणी पाजलं तर त्याला ते अमृत पिणारा, त्याला हे गोड वाटेल का? त्या सर्व रसांपेक्षा गोड कोणतं आहे? अमृत रस. पण एकदा का या रसाची गोडी जर लागली आपल्याला, तुकोबराय म्हणतात बरं, पण ती गोडी कुणालाही लागत नाही. बघा, आता ज्याचा मोठा बंगला आहे, खूप मोठा धनाढ्य आहे, त्या बंगल्यापेक्षाही मोठा ज्याचा बंगला आहे, त्यानं एखाद्या ऊस तोड्याचं 5टाचं घर बघितलं आणि त्याला असं वाटेल का, हो मलाही अशी कोपी असावी ऊसाची? वाटेल का त्याला? नाही ना, नाही वाटणार. पण एकदा आम्ही तो रस चाखलाय की नाही? तो रस चाखलाय. तुकोबराय तर अधिकारवाणीनं म्हणतात, अरे मला अनुभव नाही, खरं तर आपल्या स्वतःला त्यांनी एक पदवी लावून घेतले. तुकोबराय स्वतःला जे आम्हाला मार्ग दाखवतात भगवंताकडे जाण्याचा, ती पदवी स्वतः तुकोबरायांनी स्वतःला लावून घेतली. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका नामाचा धारक. एकंदर शिका
का पाठविला इहलोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक 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 मी नामाचा धारक हे पद स्वतःला तुकोबाने काय लावून घेतलं? नामधारक. जो अनुग्रह ज्याच्या जीवनात आहे, अनुभव आहे, अनुग्रह अनुष्ठान आहे, त्याला अनुभव सुद्धा आहे आणि त्या अनुभवाच्या बळावरती मी नामाचा धारक आहे. नामधारक कोणाला म्हणावं? नाम धारण करणं वेगळं, नाम जप करणं वेगळं. कळालं? नाम धारण करणं वेगळं आणि नामाचा जप करणं वेगळं. आणि व्यावहारिक दृष्टीनं नामग्राहक वेगळं, नामधारक वेगळा, नाम पाठक वेगळा आणि नामग्राहक वेगळा. नामधारक कोणाला म्हणावं? नामाशिवाय त्याचं दुसरं जगातही काहीच नाही अशी ज्याची धारणा आहे त्याला नामधारक म्हणावं. बस एकच देवाचं नाम, नामाशिवाय दुसरं काहीच नाही. नव्हे नव्हे नाम फक्त त्यांचाच नाही तर वेद शास्त्र पुराण यांना सुद्धा आधार नामाचाच. याचं सार जर काय असेल, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही वेद शास्त्र पुराण श्रुतीचे एक नारायण, एक नाम त्याचं सार आहे. सार काय आहे? एकदा का. मग म्हणून नाम धारक वेगळा, नाम पाठक वेगळा आणि नाम ग्राहक वेगळा. नामधारक कुणाला म्हणावं? नामाशिवाय दुसरं काहीच नाही, बस एकच त्याचं नाम. म्हणून तुकोबराया, आता आपल्याला सांगायला वेळ नाही, पण तुकोबराया वाटेने जात असताना भंडाऱ्यावरती भामगिरीवरती असं म्हटलं जातं की तुकोबराया जात असताना जिजाऊ मातेला काही सांगत नव्हते की कुठं. तुकाराम महाराज जाताना सांगत नव्हते कुठे चाललोय, असं म्हणतात जिजाऊ मासाहेब. त्यांच्यासाठी भाकरी घेऊन जाताना नामधारक का म्हणावं त्यांना? त्यांच्या पायाखालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. नामधारक, नामधारक. मग तुम्ही म्हणाल आमचा कुठं नंबर लागतो? नाम पाठकामध्ये सतत तुम्ही जपमाळ घेऊन पाठ करता का हो? मग आम्ही फक्त एकादशीला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, एकादशीला आम्ही रात्रीच्या 12 वाजल्यापासून आपले नंबर लावता की नाही? होय, बरोबर आहे, केलं पाहिजे. करतो की नाही? मग प्रत्येकानं आम्हालाही नंबर द्या महाराज, आम्हालाही वेळ द्या, आम्ही त्या वेळेत करतो. एकत्रित येऊन करतो की नाही आपण नामपाठ? पण आपण नामग्राहक, कारण आपण फक्त एकादशीलाच करतो. पण एकादशी व्यतिरिक्त सुद्धा करणं, मग तो रामकृष्ण हरीचा जाप सतत. नाथबाबा म्हणतात हरिपाठवून, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करता हरी बोला. फक्त आम्हाला कल्याण शहर वारकरी संप्रदाय ट्रस्टने आम्हाला सवय लागावी म्हणून एकादशीला सांगितले. पण रोज तुम्ही त्याचा नियम करायचा, रोज घ्यायचं, सतत घ्यायचं, सतत आपल्याला त्याचा परिपाठ करावा. मग आपली एक एक योग्यता वाढते. मग नाम पाठक आणि मग नामधारक. पण आपण आता कोणत्या पदात आहोत? तर नामग्राहक. कोण आहोत? बोला ना, कोण आहे आपण? फक्त नामग्राहक आहोत. मग नामग्राहकातून आपल्याला नामपाठकाकडे जायचे आणि नामधारकापर्यंत एकदा तुम्ही पोहोचला आणि त्याची चव एकदा लागली तर आन रस. प्रसंग आहे रामायणामधला सुंदर बरं. जटायू पंचवटीतून रावण सीतामाईला हरण करून उड्डाण केलं. प्रसंग माहिती आहे. जटायूची पंख छाटले. काही काळानं रामप्रभू सुद्धा त्या वाटेने आले. वाटेने आल्यानंतर त्यांना कानावरती आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. रामप्रभू लक्ष्मणजी आले. कोणाचा आवाज येतोय? रामाचा स्वर येतोय. त्या दिशेनं आल्याबरोबर पाहिलं तर पंख छाटलेला एक पक्षी पडला होता. ताकेद आपल्या
महाराष्ट्रातच नाशिक म्हणजे महाराष्ट्राचं नाक बरं, नाशिकला टाकेद नावाचं गाव आहे. तिथं रामप्रभू आल्यानंतर त्यानं पाहिलं की तो पक्षी श्रीराम जय राम, रामप्रभू विचारतात कोण आपण, पण तो बोलतच नव्हता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, विचारतायत पुन्हा पुन्हा, काहीच बोलत नव्हता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, विचारतायत पुन्हा पुन्हा. लक्ष्मण म्हटले अरे याला झालंय का, आपण विचारतोय यांनी सांगायला हवं ना. तो काहीच बोलत नव्हता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग रामप्रभूंच्या कळालं नक्की काय झालंय. त्यांनी लक्ष्मणाला हळूच सांगितलं, लक्ष्मणा असं कर, तू त्याच्या कानात जाऊन हाच मंत्र बोल, मग तो बोलेल. तू त्याच्या कानात हा मंत्र बोल, मग तो माझ्याशी थोडा वेळ काहीतरी बोलेल. लक्ष्मणजी त्या जटायूच्या कानापाशी गेले आणि त्याच्या कर्णकुहरामध्ये जेव्हा श्रीराम जय राम जय जय राम बोलल्याबरोबर जोपर्यंत लक्ष्मण त्याच्या कानामध्ये बोलत होते तोपर्यंत जटायू याच्या श्रीरामप्रभूंचं दर्शन घेतलं आणि रामप्रभूंकडं डोळ्याने पाहिले, डोळे भरून आले त्याचे. प्रभू तुमचं दर्शन मला घडलं, पण त्याचा नाम का सांगतोय मी, नामधारक खरा कोण तर जटायू. त्याही काळामध्ये प्राणपणावर लागल्यानंतर सुद्धा रामाचं स्मरण करत होता, त्यात खंड पडू नये म्हणून बोलत नव्हता. जेव्हा लक्ष्मणजी कानात बोलू लागले, खंड पडला नाही, कानात बोलू लागले. आणि त्यावेळेला जटायू बोलू लागला. रामप्रभू आणि जटायूचा संवाद आहे. रामप्रभू म्हणतात तुला काय पाहिजे ते सांग, आता तुला मुक्ती देतो, अजून एक सुंदर असं शरीर तुला देतो. जटायू म्हणतो प्रभू मला आता काही नको, कारण का माझ्या मुखात राम आहे, माझ्या डोळ्यात राम आहे, माझ्या अंतकरणात राम आहे, माझ्या अंगातील रोमारोमामध्ये राम आहे, माझ्या साक्षात समोर राम उभा आहे. माझ्या डोळ्यातला राम त्याला पाहतो आणि सर्वात महत्वाचं याही पेक्षा मोठं काय असेल तर मी त्या रामाकडे नुसता पाहत नाही तर तो राम सुद्धा माझ्याकडे पाहतोय. फक्त माझ्या डोळ्यात तो राम नाही तर त्याच्या डोळ्यात सुद्धा मी आहे. यापेक्षा जगात दुसरं भाग्य काय आहे. बस एकदा का बा. जटायू म्हणतोय धारणा अशी असते, आता देवा बस तुमचं दर्शन झालं. अरे जे दशरथाला भाग्य मिळालं नाही ते मला मिळालं. मला तुझी मांडी मिळाली, माझ्या समोर राम आहे, माझ्या अंतकरणात राम आहे, माझ्या डोळ्यात राम आहे, सगळीकडेच राम आहे. बस आता मला राममय व्हायचंय. कोण म्हणतंय असं? जटायू. पण कशामुळं, कोणत्या बळावरती त्याला हे मिळालं? नाम जप. नामात खंड पडू नये म्हणून. एकदा का त्याची चव लागली तर आण रस रुचती केवी. आण रस, दुसरे रस आम्हाला गोडच वाटत नाही काहीही केलं तरी. म्हणून अमृतापेक्षाही गोड. नामदेवराय म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड. 29 रस, पण हा सर्वात मोठा रस 31वा कोणता आहे तो? नामरस. नामरस बोला कोणता? नामरस. एकदा का त्याची चव चाखली तर दुसरं काहीच गोड वाटत नाही. ठीक आहे तुकोबर आहे, आता तुम्ही म्हणता तुम्हाला अनुभव आहे, त्याची गोडी ही इतकी आहे, मग ते नाम कोणतं आणि त्याचा फायदा काय आम्हाला सांगा पहिल्या चरणात. राम म्हणता रामजी होय जे, राम म्हणता रामजी होय जे, राम म्हणता रामाची होय जय. राम म्हणता रामजी होय जे, पदे बैसोनी पदवी घेई जे, पदे बैसोनी पदवी घेई जे, पदवी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. ऐसे सुख वचनी ऐसे सुख वचनी आहे. पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदवी बैसोनी पदवी घेई जे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे.
राम म्हणता रामची होईजे. तुकोबाराया नाम सांगतात, मग ते कोणतं तर राम नाम. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी ती पदवी घेतो, त्या पदाला प्राप्त होतो. पण एक सांगू का तुम्हाला, त्या पदाला प्राप्त होण्यासाठी पटवून देतो. बघा, खरं तर रामपदावर पोहोचणं हे शक्य आहे का? फक्त राम नाम घेतल्यानं आत्तापर्यंत कोण रामपदावर पोहोचलंय का, हा विचार आपण मांडू. पण त्या अगोदर मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. गुरु संत तुकाराम महाराज. राम म्हणता रामाची होईजे. पण एक आता बघा, एक विचार मांडतो, पटतंय की नाही? मांडू का नको मांडू? मांडू विचार. राम म्हणता रामाची होईजे तुकोबाराय म्हणतात, पण जो आतापर्यंत राम राम म्हटलाय ना, तो राम झालाच नाही. तुकोबारांची शब्द पुसायचे का मग आपण? जो राम राम म्हटलाय ना, निष्ठानं राम राम बोललाय, तो राम झालेला नाही. पटवून देतो तुम्हाला. बघा, वाट पाडे कोळीको, नामस्मरे वाल्मिकू. वाल्मिक ऐकला, दुष्ट वाल्मिक होता. तो वाल्मिक नारद महर्षींच्या अनुग्रहानं राममंत्र त्याच्याजवळ आला. राममंत्र म्हणता 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 इतकी तन्मयता त्याच्यामध्ये निर्माण झाली, तो ज्या ठिकाणी बसला तिथून थोडाही हलला नाही. त्याचबरोबर तिथं मुंग्यांनी वारुळ सुद्धा केलं, आणि वारुळ करता करता त्याच्या शरीराचं सगळं मांसही खाल्लं, तरी सुद्धा हा जागृत अवस्थेत आला नाही. राम 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 मरा जरी म्हणत होता तरी राम उच्चार होत होता की नाही? राम 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 म्हटला. आता तुम्ही सांगा, वाल्याचा राम झाला का हो? पटते की नाही तुम्हाला? राम 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 म्हणत होता ना, वाल्याचा राम झाला. पटते का? तुकोबारांचे शब्द तुम्हाला, झाला का राम? वाल्याचा राम झाला नाही ना. वाल्मिकी ऋषी झाला. रत्नाकर नावाचा तो राक्षस होता, दुष्ट होता. तो वाल्या कोळी आपण नंतर त्याला म्हणतो, त्याचं ना मूळ नाव रत्नाकर होतं. वाल्मिकी ऋषी झाले, पण राम झाले का? पटतंय ना तुम्हाला? राम 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 म्हणत होता, पण राम झाला नाही. बोला ना, नाही झाला. अजून सांगू तुम्हाला, श्रीरामप्रभूंचे बंधू छोटे भरत राजा, कैकेयीचा पुत्र. राम वनवासाला गेला हे कळालं. राम भेटीला सुद्धा चित्रकूटाला गेला, पण तिकडून येताना रामप्रभूंच्या पादुका आपल्या मस्तकावर घेऊन आला, आणि तदनंतर त्यानं एक व्रत स्वीकारलं, बस, रामाशिवाय दुसरं काहीच नाही. राम 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 म्हणत म्हणत नंदीग्रामला वास्तव्य केलं. एका पायावर उभं राहून सतत रामनामाचा जप करत होता. माझा दादा वनामध्ये जसा राहील, त्याने जशी वल्कले धारण केली तशी मी धारण करीन. सतत नामाचा उच्चार, राम 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 राम. एका पायावर उभा राहिला, पण भरताचा राम झाला का हो? पटतंय का तुम्हाला तुकोबारायांचं? भरताचा राम झाला? भरताचाही राम नाही झाला. अजून सांगू का तुम्हाला? बघा, जसं कैकेयीने मातेने आदेश दिला, दशरथाकडे वर मागितला, आणि तो वर श्रीरामप्रभूंची अजून धाकटे बंधू लक्ष्मणानं ऐकलं, आणि लक्ष्मणानं ते शब्द ऐकल्याबरोबर आपला दादा वनवासाला जाणार याच बरोबर अगोदरच झाडाची साली अंगावर बांधली, म्हणजे वल्कल धारण केली. रामप्रभूंनी धारण करण्या अगोदर लक्ष्मणानं धारण केली, आणि रामप्रभूंनी पाहिलं, अरे माझ्या अगोदरच यांनी वल्कल धारण केली, झाडाची सालं अंगाला गुंडाळली, मलाही आता हेच करावं लागेल. सतत तेव्हापासून त्या 14 वर्ष आणि 14 दिवस रामप्रभूंच्या सानिध्यात सावलीसारखा राहिला. अहो, आपली सावली सुद्धा आपल्याला फसवते. आता सावली उजेड ज्या बाजूला आहे त्याच्या विरुद्ध बाजूला पडते, पण आपल्या डोक्यावरती ऊन आलं की सावली गुप्त होते. सावली सुद्धा आपली बरोबर साथ देत नाही. अंधारात गेल्याबरोबर सावली पळून जाते, पण हा सावलीपेक्षाही जवळ रामप्रभूंच्या राहिला. एवढंच नाही, आईने सांगितलं तर झोपला सुद्धा नाही हा लक्ष्मण.
असं म्हणतात वनवासाला निघाल्यानंतर वल्कल धारण केली आणि तो सुमित्रा मातेच्या दर्शनाला गेल्याबरोबर तिने एक लांब काठी काढली आणि लक्ष्मणाला मारायला धावली. अरे आज माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे आणि राज्याभिषेकाच्या दिवशी ही अपवित्र वस्त्र तू का घातलीस? सुमित्रा माता म्हणते, ही अपवित्र, ही घाण वस्त्र तू अंगावरती का घातलीस? आणि काठी घेऊन त्याला मारायला धावल्यावर रामप्रभू आले धावत, हातातली काठी धरली वरच्यावर आणि सांगितलं, अगं आई, आता मी राज्याभिषेक नाही माझा, मी वनवासाला चाललोय आणि मी वनवासाला चाललोय म्हणून लक्ष्मण यानं अगोदरच वल्कल धारण केली. डोळे भरून आले सुमित्रेचे, कवटाळलं लक्ष्मणाला. पण त्या क्षणापासून सतत रामाचं नामस्मरण, सतत रामाच्या बरोबर. पर्णकुटी रामासाठी बांधायची पण पर्णकुटीच्या आत प्रवेश केला नाही, त्याच्याच वळचणीला उभा राहायचा. वळचणीचंच घर त्यानं केलं आणि तिथं राहिला. पण ते करत असताना सतत रामनामाचा जप केला. तुम्ही सांगा लक्ष्मण राम झाला का? अजून सांगू का? राम वनवासाला गेल्यानंतर रामाचे पिताश्री दशरथ राम 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 माझा राम 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 म्हणता म्हणता गेले. दशरथाचा राम झाला का? मग काय करायचं आपण? तुकोबारांचे शब्द पटते की नाही पटते तुम्हाला? राम म्हटल्यानं राम होते म्हणता तुम्ही, पण आता निषेधाच्या बाजूने सांगतो एक बघा. तो दुष्ट रावण, रामप्रभूंनी विभीषणाच्या सांगण्यानं त्याच्या नाभी कमळामध्ये बाण मारला. असं म्हणतात तो गतप्राण झाल्याबरोबर त्याच्या बेंबीला जेव्हा बाण लागल्याबरोबर तो पाठीमागं रथामध्ये नाचायला लागला. रामप्रभूंकडे पाहून त्याचे डोळे भरून आले आणि तो रथातला सारथी म्हणू लागला, याला झालंय काय? आणि राम 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 म्हणू लागला आणि तिथून रथातून उडी मारली. त्या अवस्थेत धावत निघाला मंदोदरीकडे. अगं मंदोदरी, मंदोदरी, मंदोदरी म्हटले, अहो काय झालं तुम्हाला? राम राम, फक्त राम राम म्हणतो. मंदोदरी म्हटले, अहो मी तुम्हाला सांगितलं होतं सीतेला जर वश करायचं असेल तर रामाचं स्वरूप घ्याय, तेव्हा तुम्ही घेतलं नाही ना. ते म्हटले, अगं काय करू, तेव्हा का नाही घेतलं? कारण मी जर रामाचं स्वरूप घेतलं असतं तर माझ्यातलं कामच गेला असता. संवाद आहे मंदोदरीचा रावणाचा. पण आता मी रामाला पाहिलं आणि ती म्हटली, अहो असं काय करता? पाहिलं असं म्हणता म्हणता कोसळला आणि राम रूप झाला. जो दुष्ट होता, कळते का तुम्हाला? निषेधाच्या बाजूने त्याला रामपदावर, रामाच्या, त्याच्या असं म्हणतात रावणाच्या अंतकरणातून. तुम्ही रामायण पाहिलं का? पाहिलं ना गेल्या वर्षी कोरोना काळात? की त्याच्या अंतकरणातून अशी ज्योत निघाली आणि ती रामात सामावली. बरोबर आहे ना? आहे की नाही? म्हणजे रावण राम झाला. रावणच नुसता राम नाही झाला तर सगळे लंकेतली राक्षसा सुद्धा रामरूप झाली. जे वानरांना होता आलं नाही ते सुद्धा. पण एक सांगू का, आता हे जेवढं मी सांगितलं ना मागं, फक्त शरीरानं राम होणं महत्वाचं नाही. शबरी माता सुद्धा शरीरानं नाही, फक्त शरीरानं राम होणं महत्वाचं नाही. तर ही बाकीची मंडळी, दशरथ असेल, वाल्मिक ऋषी असतील, कौसल्यामाई, कौसल्यामाई सुद्धा तुम्ही पहा. निषेधाच्या बाजूने सांगतो, जेव्हा दशरथ राजा डोहाळे विचारायला गेला आणि डोहाळे विचारत असताना दशरथानं अनेक प्रकारे तिला विचारलं, काय पाहिजे तुला, काय पाहिजे ते माग. तिला काही आठवेना, कारण ती भानावरच नव्हती. कारण का? जगाचा कैवारी तिच्या उदरात होता. कसा तिला शरीराची सर्व काया नारायणमयी झालेली अशी आमची कौसल्यामाई. पण दशरथानं आठवण करून दिली. काय? अगर रावणे लग्ना माझी विघ्न, रावणे आणले लग्ना मागची विघ्न. रावणाचा शब्द ऐकल्याबरोबर म्हटली की नाही, आणि रे धनुष्य मारीन रावणा. बरं, त्यावेळेला जी कौसल्यामाई बोलली ती कौसल्यामाईच बोलली का हो? राम जन्माला आल्याच्या अगोदर राम हा शब्द जन्माला आला नव्हता. बरोबर आहे की नाही? राम हा शब्द जन्माला आला नव्हता. राम जन्मालाच आला नाही तर राम नाव कसं येईल? राम नावच नाही. ते राम नाव न घेता सुद्धा कौसल्यामाई रामरूप झाली. रामे नामे, रामाच्या नामानं रामरूप झाली. रामे कौसल्या माऊली, प्रमाण आहे. रामरूप झाली ती, रामरूप झाली. बरोबर आहे, रामरूप ती झाली. पण तरी सुद्धा रामाचाच जन्म आधी नाही, मग तिने रामाचं नाव घेतलं का? रामाचं नाव न घेता ती रामरूप झाली की नाही?
पटलं की नाही? म्हणजे रामाचं नाव न घेता सुद्धा रामरूप होता. रावणाने सुद्धा मरतानाच एकदा राम म्हटला, पण त्याच्या अगोदर कधी राम म्हटलाच नाही, पण तरी रामरूप झाला. सीतामाईच्या जवळचे वृक्ष सुद्धा राम राम म्हणता म्हणता रामरूप झाले. सीतामाईच्या मनामध्ये सुद्धा शंका आली की हे राम नामाचं सामर्थ्य आहे. राम म्हटल्यानंतर तिनं एक दिवस विचारलं, अगं सीतामाईची ती दासी होती, तिचं नाव काय होतं? सीतामाईची सेवा करणारी अशोकवनामध्ये त्रिजटा, सांगव त्रिजटे, ती त्रिजटा आहे की नाही? त्या त्रिजटेला सीतामाईने विचारलं, अगं त्रिजटे, अगं माझ्या मनामध्ये एक शंका आहे. काय? अगं माझ्या मनामध्ये एक शंका आहे. काय अगं सीते, सांग ना. अगं मी पाहिलं, एक ती भिंगुरटी होती ना, तिनं एक कीटक पकडून आणला आणि ह्या वृक्षाच्या बाजूला बघ मातीमध्ये तिनं त्या कीटकाला कोंबलंय. कीटकाला त्या कोंबलंय आणि ती सारखी येऊन भिंगुरटी तिला दंश करते. आता त्या आळीला असं वाटू लागलं की आता ही भिंगुरडी येईल, मला दंश करील, येईल मला दंश करील, येईल मला दंश करील. अगं मी माझ्या उघड्या डोळ्यानं पाहिलं, ती आळी आहे ना, ती स्वतः भिंगुरडी झाली. तो का म्हणे आळी जिवे प्रमाण आहेत आपल्याकडे, जिवे नुरेची वेगळी, ती आळी सुद्धा भिंगुरडी झाली. आता मला असं वाटतंय, मी वनवासाला आल्यापासून नवे रावणानं हरण केल्यापासून मी सतत त्यांचं ध्यान करते, रामप्रभूंचं. मला असं वाटतंय आता मीच राममयी तर होणार नाही ना, मीच राम होणार नाही ना. त्रिजटा हसली, म्हटली अगं होऊ दे ना, मग काय होते? ती म्हटली अगं मी राम झाले तर कसं होईल ग मला त्यांचं. ती म्हटली घाबरू नकोस, कारण तू जरी राम म्हणत असली तरी जेव्हापासून तुला रावणानं हरण करून आणले तेव्हापासून श्रीरामप्रभू सुद्धा सीते 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 म्हणतायत. तू जर राम झाली तर सीता सीता म्हणता म्हणता ते सीता होतील, म्हणून काहीच बिघडणार नाही. म्हणून जर आम्हाला त्या पदावर म्हणजे काय? पदावर बसणं. राम म्हणता रामची होईजे. पदावर बसणं म्हणजे काय? पद आम्हाला आता मिळालेलं आहे. कोणतं? नरदेह निधान लागले हाती, उत्तम गती. देवाची म्हणती, देवाची होती. काय आहे ते प्रमाण? देवच. तरिका चित्तीना, हा प्रश्न उपस्थित, तरिका चित्तीना धरावा. जर आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा. सच्चिदानंद कोण आहे? तोच परमात्मा. तुकोबरायांची अपेक्षा आहे की आपणही देवाच्या पदावरती पोहोचावं, आणि म्हणून तुकोबराय सांगतात या जगात दुसरं असं कोणतंच सुख नाही दुसऱ्या चरणात. ऐसे सुख वचन हाय, ऐसे सुख वचन हाय, ऐसे सुख वचन आहे, 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 ऐसे सुख वचन आहे. विश्वास अनुभव पाय, विश्वास अनुभव पाय, ऐसे सुख आहे, ऐसे सुख. विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाहे, ऐसे सुख वचन आहे, ऐसे सुख वचन आहे, वचन आहे, वचन आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वास आहे. खरं तर हा विश्वास शब्द आहे ना, गोस्वामी तुलसीदासांनी विश्वास शिवाला म्हटलेलं आहे, भगवान महादेवाला. भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो, याभ्या विना न पश्यंती सिद्ध स्वांत स्तवीश्वरम. गोस्वामी तुलसीदासांनी वंदन करताना भवानी शंकरम वंदे, भवानी म्हणजे श्रद्धा आणि शंकर म्हणजे कोण आहे? विश्वास. हा पवित्र श्रावण मास म्हणजे विश्वासाचा महिना, म्हणजे भगवान महादेवाचा महिना असो. तरी पुन्हा एकदा ही पवित्र असा हा श्रावण मासामध्ये आपल्या सर्वांना ह्या नामस रसाचा
हा नामरस आपल्याला चाखता यावा म्हणून स्तुत्य उपक्रम आहे कल्याण शहर वारकरी संप्रदाय ट्रस्ट यांच्या वतीनं आणि आजची सेवा भीमाशंकर वारकरी संप्रदाय भजनी मंडळ यांच्या वतीनं प्रथम दिवसीय श्रावण मासाचा प्रारंभ आणि प्रारंभाला फार महत्त्वाचं आहे कारण ही पायाची सेवा आहे. असो झालेली सेवा पुन्हा एकदा सर्वच आपल्या कल्याण शहरची वारकरी मंडळी आदरणीय आमच्या कल्याण शहर वारकरी संप्रदाय ट्रस्टच्या अध्यक्ष आमचे नेहरकर मामा असतील, सर्वच ही वारकरी मंडळी सर्वांचे ऋणी आहोत. खरं तर हा उपक्रम प्रत्येक महिन्याला सतत आपण सुरू करावा, फक्त श्रावण महिन्यापुरता नाही. आपण श्रावणापुरते आहोत का? अशी बरेच माणसं आहेत श्रावण पाळणारी, आपण तशातले आहोत का? रोजच असे उपक्रम झाले पाहिजेत ना. रोज असा उपक्रम आपल्या अनुभवायला आला पाहिजे. झालेली सेवा पुन्हा एकदा तुम्हा सर्व श्रोतृवर्गाच्या सुंदर असे गायक वृंद आहेत, सुंदर असे मृदंगाचार्य आहेत, सर्वांच्या साक्षीनं आदरणीय हरिभक्तीपरम गुरुवर्य पल्हाळ बाबा आहेत. ह्या सर्वांच्या मार्गदर्शनानंच आजची सेवा साक्षात भगवान पांडुरंगाच्या, भगवान महादेवाच्या, सद्गुरू साईनाथ बाबांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.